डॉक्टर, माझं दूध पातळ झालं आहे. घरातील सर्व महिला म्हणतात की तुझं दूध खूप पातळ आहे आणि म्हणूनच तुझ्या बाळाचं वजन वाढत नाहीये. तर माझं दूध घट्ट करण्यासाठी मला उपाय सांगा. असा प्रश्न बऱ्याच माता YouTubeच्या व्हिडिओ खालील कमेंटमध्ये मला विचारतात. आज त्याचं उत्तर सांगतो. त्याआधी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. निसर्गानं प्रत्येक बाळाबरोबरच आईची देखील काळजी घेतलेली असते. आता आईची कशी? तर प्रत्येक आईला घट्ट आणि पातळ असं दोन्ही प्रकारचं दूध दिलेलं असतं. एखाद्या आईला फक्त पातळच दूध येते आणि एखाद्या आईला फक्त घट्टच दूध येते असं होत नाही, कधीच होत नाही. एखाद्या आईला असा गैरसमज का व्हावा की माझं दूध पातळ झालंय आणि एखाद्या आईला असा कॉन्फिडन्स का वाटावा की नाही माझं दूध घट्टच आहे. ऍक्च्युली हा आईचा कॉन्फिडन्स किंवा आईचा लॉस ऑफ कॉन्फिडन्स नसतो, तर या सर्व गोष्टी आजूबाजूच्या महिलांनीच बऱ्याच वेळा आईला भरवलेल्या असतात. आणि ज्या आईला मला दूध नाहीये किंवा कमी आहे, माझ्या बाळाचं पोट भरतच नाही असा अंडर कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वासाची कमतरता असते, त्या आईला स्वतःलाच असं अचानक वाटायला लागतं की माझं दूध पातळ झालंय. आता असं का होतं? जनरली आधी आपण हे पाहूयात की मुळात पातळ दूध कधी येतं आणि घट्ट दूध कधी येतं. प्रत्येक फिडिंगच्या वेळी, प्रत्येक अंगावर, प्रत्येक आईला सुरुवातीला येणारं दूध हे पातळच असतं, कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. यालाच आपण म्हणतो फोर मिल्क. ठीक आहे, सुरुवातीला येणारं दूध आणि या दुधामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते पातळ असतं. त्याचप्रमाणे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे या दुधानं बाळाची तहान भागते. प्रत्येक वेळी, प्रत्येक अंगावर, प्रत्येक फिडिंगच्या वेळी प्रत्येक आईला फोर मिल्क बाळाचं पिऊन झाल्यानंतर, म्हणजेच बाळानं एका अंगावर थोडा वेळ पीत राहिल्यानंतर थोड्या वेळाने येणारं दूध हे घट्ट असतं, कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स या इतर घटकांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते दूध घट्ट असतं, कम्पॅरेटिव्हली घट्ट असतं फोर मिल्क पेक्षा. आणि त्यालाच आपण हाइंड मिल्क असं म्हणतो, म्हणजेच मागून येणारं दूध. आणि त्यालाच साध्या, सरळ, सोप्या, समजण्यासारख्या भाषेमध्ये आपण भुकेचं दूध असं म्हणतो, कारण यामध्ये प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं या दुधानं बाळाची भूक भागते. म्हणजेच काय समजलं की एखाद्या आईनं प्रत्येक वेळी बाळाला पाजताना एक बाजू रिकामी होईपर्यंत एका बाजूवर पाजावं. त्यामुळे काय होतं की सुरुवातीला येणारं तहानेचं दूध आणि मागून त्याच बाजूवर त्याच फिडिंगच्या वेळी येणारं भुकेचं घट्ट दूध, हे दोन्ही दूध बाळाला मिळतात आणि बाळाची तहान आणि भूक दोन्ही भागते. आता यावरून काय कळलं आपल्याला? यावरून असं कळतं की प्रत्येक आईला प्रत्येक फिडिंगच्या वेळी आणि दोन्ही अंगावर हे पातळ दूध आणि घट्ट दूध असे दोन्ही प्रकारचे दूध असतात. एखाद्या आईला फक्त पातळच दूध आहे आणि एखाद्या आईला फक्त घट्टच दूध आहे असं कधीही नसतं. मग आईला असं का वाटू शकतं की माझं दूध पातळ झालंय? कारण एकतर आपल्याकडं काय होतंय, आपल्या समाजामध्ये आईच्या दुधाचा संबंध हा आईच्या जेवणाशी जोडला जातो, त्यामुळं, किंवा आईच्या दुधाचा संबंध हा आईच्या कामाशी किंवा शारीरिक एक्सरसाइज किंवा कष्टाशी जोडला जातो. त्यामुळं जर एखाद्या आईने एखाद्या दिवशी कमी जेवली तर मग लगेच तिला वाटायला लागतं की माझं दूध पातळ झालंय, कारण माझं दूध कमी जेवल्यामुळे कमी होईल की काय या भीतीपोटी ती आई स्वतःचं दूध एक्सप्रेस करून बघते, हाताने काढून बघते आणि सुरुवातीचं फोर मिल्क बाहेर येतं, कारण प्रत्येक फिडिंगच्या वेळी फोर मिल्कच पहिल्यांदा येतं. आणि मग त्या आईला असं वाटतं की माझं दूध पातळ झालंय, पण मुळात ते तहानेचं दूध आहे, फोर मिल्क आहे, ते पातळच असतं. त्याचा आईच्या जेवणाशी काहीही संबंध नाहीये. त्याचप्रमाणे जर समजा एखाद्या आईचं एखाद्या दिवशी जास्त एक्झर्शन झालं, मग ते बाळाला जास्त वेळा पाजल्यामुळे असेल किंवा घरातली काही दैनंदिन कामं करावी लागल्यामुळे असेल, एखाद्या दिवशी प्रवास झाल्यामुळे असेल, तर तेव्हा लगेच त्या आईला वाटतं की माझं तर एक्झर्शन झालंय, रोजच्या पेक्षा जास्त कष्ट पडले, तर मग लगेच माझं दूध कमी झालं असेल की काय, किंवा दुधावर काही परिणाम झाला असेल की काय.
आणि मग ती आई काढून बघते दूध, आणि अर्थातच प्रत्येक वेळी येणारं सुरुवातीचं दूध हे पातळ असतं, कारण ते फोर मिल्क असतं, तहानेचं दूध असतं, त्यामुळे ते पातळच येतं. आणि मग आईला लगेच वाटायला लागतं की मी काम केल्यामुळं माझं दूध पातळ झालं, पण तसं नसतं. आणि अजून एक महत्वाचा फॅक्टर, घरातील इतर मार्गदर्शक महिला ज्यांना की पूर्वीच्या प्रेग्नन्सीचा अनुभव असतो किंवा त्या वयस्कर असल्यामुळे त्यांना असं आपण असं गृहीत धरतो की त्यांना अनुभव आहे किंवा या बाबतीतल्या सर्वच गोष्टी त्यांना माहिती आहेत. त्या काय म्हणतात की लगेच की खरंच तुझं दूध पातळ झालंय. काम केलं की दूध पातळ होतं. आईनं जेवण केलं नाही की दूध पातळ होतं. आईने अमुक एक पदार्थ खाल्ला नाही की आईचं दूध कमी होतं. आईचं दूध पातळ होतं. बाळाचं पोट भरत नाही. अशा अनेक गैरसमज बऱ्याच वेळा, प्रत्येक वेळी नसलं तरी बऱ्याच वेळा आईच्या मनात मार्गदर्शक महिलांकडून पेरले जातात आणि मग आईची धास्ती आणखी वाढते. तर करायचं काय? तर करायचं हे आहे की मनातला पहिल्यांदा हा गैरसमज काढून टाकायचा आहे की माझं दूध पातळ झालंय. आईनं रोजची दैनंदिनीची कामं केली तरी दुधावर परिणाम होत नाही. आईनं एखाद्या दिवशी कमी जेवली किंवा कमी वेळा जेवली तरीही अचानक आईच्या दुधावर परिणाम होत नाही. एखाद्या आईला पातळच दूध आहे, एखाद्या आईचं दूध चांगलं घट्टच आहे कारण ती छान जेवते आहे, तिला बेड रेस्ट मिळते आहे किंवा तिला कसलंच काम करावं लागत नाही म्हणून तिचं दूध घट्ट आहे, हा गैरसमज आहे तो मनातून काढून टाका. निसर्गानं प्रत्येक आईला, म्हणजे केवळ माणसाच्याच आईला नाही तर प्राण्यांच्या आईला देखील, म्हणजेच गाईला, म्हशीला, शेळीला, सर्वच सस्तन प्राण्यांना सारखंच दूध दिलेलं आहे, सारख्या प्रमाणात दिलेलं आहे. जी माता, मग ती माणसाची आई असेल किंवा प्राण्यांची आई असेल, तिच्या बाळाला रेग्युलरली, फ्रिक्वेंटली, कॉन्फिडेंटली पाजत राहील, निसर्गानं असं प्रयोजन केलेलं आहे की तिचा प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स घडत राहील आणि त्या आईचं दूध वाढतच राहील. आणि राहिला पातळ आणि घट्ट असण्याचा संबंध, तर प्रत्येक आईचं, प्रत्येक फिडिंगचं, प्रत्येक अंगावरचं, प्रत्येक वेळी येणारं दूध हे सुरुवातीला पातळच असणार, कारण ते बाळाची तहान भागवण्यासाठी आहे. आणि प्रत्येक आईचं प्रत्येक फिडिंगच्या वेळी प्रत्येक अंगावर येणारं, मागून येणारं, फोर मिल्क पिऊन झाल्यानंतर येणारं दूध हे हँड मिल्क म्हणजेच घट्ट असणार आहे, कारण ते भुकेचं दूध आहे. त्यामुळं निश्चिंत राहा, तुमच्या बाळाला कॉन्फिडेंटली पाजा.